आजच्या व्हिडिओमध्ये जे काही महानगरपालिकेची भरती चालू होणार आहे, जे पेपर आहेत मित्रांनो आपले, त्यासाठी आपण या ठिकाणी काही प्रश्न या ठिकाणी आणलेले आहेत. पहा, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. या व्हिडिओची PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ना आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे बघा, त्यावर क्लिक करून तुम्ही नक्की डाउनलोड करा. प्रश्न क्रमांक 1 आहे बघा, भारतामध्ये पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली होती? तर आपल्या भारतातील पहिली महानगरपालिका ही मद्रास या ठिकाणी स्थापन झाली होती. ऑप्शन क्रमांक ड हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा, भारतामधील पहिली महानगरपालिका 1688 मध्ये मद्रास या ठिकाणी बघा, सध्या आता चेन्नईमध्ये स्थापन झाली. नंतर बघा मुंबईमध्ये 1726 आणि कोलकाता या ठिकाणी बघा 1762 महानगरपालिका स्थापन करण्यात आल्या होत्या. कोणत्या कायद्यानुसार महानगरपालिका स्थापन केली जाते? तर प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे बघा, 74व्या घटना दुरुस्ती जो का अधिनियम आहे त्यानुसार. पहा, 1992 मध्ये 74वी घटना दुरुस्ती अधिनियम लागू करण्यात आला, ज्यामुळे शहरी स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा मिळाला. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीचा या ठिकाणी समावेश आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, महानगरपालिका स्थापन करण्यासाठी त्या शहराची किमान लोकसंख्या किती असावी लागते? याचं योग्य उत्तर आहे बघा, ऑप्शन क्रमांक क 10 लाख. किती असावी लागते बघा? 10 लाख या ठिकाणी लोकसंख्या असावी लागते. तर बघा, एखाद्या शहराची लोकसंख्या 10 लाख किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्या ठिकाणी महानगरपालिका स्थापन करता येते. हे राज्य सरकारच्या निर्णयावर अवलंबून असतं. प्रश्न क्रमांक 4 आहे, महानगरपालिकेच्या प्रमुखाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक क महापौर असं या ठिकाणी म्हटलं जातं. काय? महापौर. महानगरपालिकेचे प्रमुख लोकप्रतिनिधी असतात, त्यांना महापौर म्हणतात. त्यांची निवड नगरसेवकाद्वारे केली जाते. पहा, महानगरपालिकेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं ब आयुक्त हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा, तर बघा, कमिशनर हा महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख असतो. तो राज्य सरकारकडून नियुक्त केला जातो आणि तो कारभार सांभाळत असतो. खालीलपैकी कोणते कार्य महानगरपालिकेचं नाही? तर रेल्वे सेवा. बाकीचं बघा, पाणी पुरवठा, शिक्षण सुविधा आणि आरोग्य सेवा हे महानगरपालिकेचं आहे. रेल्वे सेवा ही केंद्र सरकारच्या अंतर्गत येते, ती महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नाही बघा. उर्वरित सेवा महानगरपालिका पुरवते. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, महानगरपालिका निवडणुका कोण आयोजित करतं? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक क राज्य निवडणूक आयोग हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा, महानगरपालिका निवडणूक कोण आयोजित करतं? तर राज्य निवडणूक आयोग. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोग आयोजित करतो, हे घटनेनुसार निश्चित आहे. नगरसेवकाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ऑप्शन क्रमांक क 5 वर्षाचा आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा, किती? 5 वर्षाचा. महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा कार्यकाळ 5 वर्ष असतो, जो निवडणुकानंतर नूतनीकरण होत असतो. महानगरपालिकेचे महसूल स्रोत कोणते आहेत? मालमत्ता कर, पानपट्टी, त्याचबरोबर केंद्र सरकारकडून अनुदान. ऑप्शन क्रमांक ड हे आपले योग्य उत्तर होईल. पहा, म्हणजे वरीलपैकी सर्व या ठिकाणी ऑप्शन बरोबर आहेत. तर महानगरपालिकेचा महसूल मालमत्ता कर, सेवा कर, पाणीपट्टी, बाजार हक्क, केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान यावर अवलंबून असतो. प्रश्न क्रमांक 10 आहे, कोणत्या कलमाद्वारे महानगरपालिका कार्यरत असते? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कलम 243 आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे. पहा, लक्षात ठेवा, भारतीय संविधानामधील कलम 243 नुसार महानगरपालिका किंवा नगरपालिका स्थापन करण्याची तरतूद आहे. नगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झाली होती? तर 1888 हे आपलं योग्य उत्तर आहे. पहा, मुंबई महानगरपालिका 1888 साली बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्टनुसार स्थापन करण्यात आली होती. पहा, महानगरपालिका अधिनियम कोण तयार करतो? तर ऑप्शन क्रमांक ब राज्य सरकार या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. पहा, लक्षात ठेवा, राज्य सरकार. प्रत्येक राज्य आपापल्या राज्यामधील महानगरपालिकेसाठी स्वतंत्र महानगरपालिका अधिनियम तयार करते. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये महानगरपालिका नाही? तर साताऱ्यामध्ये या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. पहा, राज्य निवडणूक आयोग कोण स्थापन करतो? तर राज्य निवडणूक आयोग या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक ब आपले योग्य उत्तर होईल. पहा, राज्यपाल. लक्षात ठेवा, राज्यपाल राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करतो आणि त्याच्या प्रमुखाची नेमणूक करतो. महानगरपालिकासाठी अत्यंत महत्त्वाच्या PDF आपण या ठिकाणी बनवलेल्या आहेत. पहा, या पदासाठी लागणारे 8000 प्रश्नाचे टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्न संच आपल्याला मिळणार आहे बघा. 82 75 55 82 83 या नंबरला 149 रुपये तुम्हाला
फोनपे किंवा गुगल पे करायचे आहे, तुम्हाला लगेच याचा WhatsAppला मेसेज करायची की पेमेंट झालेलं आहे, त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी हा PDF मी पाठवून देईल पहा. लवकरात लवकर पेमेंट करा, कारण की आता लवकरच या ठिकाणी पहा आपले पेपरसुद्धा चालू होतील. कमीत कमी आपले या ठिकाणी हा PDF 2-3 वेळेस तरी वाचून झाले पाहिजे. आपल्याकडे टाईम आहे, त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही पेमेंट करून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा पहा. गेलेली वेळ पुन्हा येत नसते बघा, खूप भारी चान्स आपल्याला आलेला आहे. हा चान्स सोडू नका. लगेच पेमेंट करा, लगेच फोनपेमध्ये जा. लगेचच्या लगे या ठिकाणी नोट्स घ्यायच्या आहेत पहा आपल्याला. वेळ फार कमी आहे. यामध्ये तुम्हाला सगळं काय मिळणार बघा, लेटेस्ट चालू घडामोडीसुद्धा मिळणार. त्याचप्रकारे मराठी व्याकरण, चालू घडामोडी सगळं या ठिकाणी विषय असणार आहे. टेक्निकल, नॉन टेक्निकल. तुम्हाला काय करायचं आहे, 82 75 55 82 83 या नंबरला ₹149 लगेच पाठवायचे आहेत आणि लगेच या ठिकाणी पेमेंट करून लगेच स्क्रीनशॉट WhatsAppला सेंड करायचा. मी तुम्हाला काही सेकंदामध्ये लगेच या नोट्स पाठवून देईन आणि लगेच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे पहा. अतिशय महत्त्वाच्या आपल्या या नोट्स असणार आहेत. लगेच अभ्यासाला लागायचं आहे आणि ज्याला कोणाला खरंच नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी लगेच या ठिकाणी या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा किंवा जो काही QR दिसतोय यावर सुद्धा तुम्ही ₹149 पेमेंट करू शकता आणि लगेच अभ्यासाला लागू शकतात. आंतरराष्ट्रीय सहकार दिवस 2025 केव्हा साजरा करण्यात आला? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 4 जुलैला जो काही आंतरराष्ट्रीय सहकार दिवस आहे हा या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? बघा, पहिली भारतीय महिला कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक ब, स्मृती मानधना. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये बघा शतक झळकवणारी या ठिकाणी पहिली भारतीय महिला बनलेली आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे CRIS च्या 50व्या स्थापना दिनानिमित्त रेल्वेच्या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर देण्यासाठी वैष्णव यांनी कोणतं मोबाईल ॲप्लिकेशन चालू केलं आहे? तर कोणतं मोबाईल ॲप्लिकेशन आहे बघा, रेल1 याचं योग्य उत्तर आहे पहा. कोणतं ॲप्लिकेशन आहे? रेल1. प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकतेच महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? महाराष्ट्राचे मुख्य सचिव. तो ऑप्शन क्रमांक 3 राजेश मीना यांचं योग्य उत्तर आहे पहा. प्रश्न क्रमांक 5 आहे, नुकतेच IPS टिंब यांची रॉ जे काय बघा आपले रॉचे प्रमुख आहेत, रॉच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पराग जैन आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला पराग जैन. प्रश्न क्रमांक 6 आहे, खाली काही महाराष्ट्रामधील जलाशय आणि त्यांची विशेष नावे दिली आहेत, त्यामधून अयोग्य म्हणजे आपल्याला चुकीचा पर्याय या ठिकाणी ओळखायचा आहे पहा. कोणत्या पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पहा, जायकवाडी नाथसागर बरोबर आहे, पानशेत तानाजी सागर हे सुद्धा बरोबर आहे, परंतु कोयना शहाजी सागर हे चुकीचं आहे. राधानगरी लक्ष्मी सागर म्हणजे ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी आपलं चुकीचं उत्तर आहे. पुन्हा बघा, खाली काही महाराष्ट्रामधील अभयारण्य दिले आहेत, त्यामधून आपल्याला चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर टिपेश्वर अभयारण्य या ठिकाणी बघू शकता, यवतमाळ एकदम बरोबर, कर्नाळा हे चुकीचं आहे, अकोल्यामध्ये नाही. रेकुरी अहमदनगर हे सुद्धा बरोबर आहे. राधानगरी दाचीपूर कोल्हापूर म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक क आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. खाली काही महाराष्ट्रामधील घाट दिले आहेत, त्यामधून चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. घाटाचा या ठिकाणी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे पहा. थळघाट त्याला कसारा घाट म्हणतात, मुंबई नाशिक दरम्यान एकदम बरोबर. त्याच्यानंतर बोरघाट, खंडाळा घाट, मुंबई पुणे बरोबर, हे सुद्धा बरोबर आहे बघा. मुंबई पुणे दरम्यान कुंभारले घाट, भोरमाड हे चुकीचे आहे पहा. खंबाटकी घाट, पुणे सातारा हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे क आपला ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. खाली काही महाराष्ट्रातील नद्या आणि त्यांची संगमस्थळे दिलेली आहेत, त्यामधून चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. चला पटकन ओळखायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील बघा. गोदावरी प्राणहिता हिचा एकदम बरोबर आहे पहा. प्रवारा मुळाचा न्यावस या ठिकाणी होतो. तापी पांझराचा बघा मुडावड येथे होतो. कृष्णा आणि वेण्णाचा बघा प्रीतिसंगम कराडमध्ये होतं, हे या ठिकाणी चुकीचं आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक 4. 10 नंबरचा प्रश्न आहे आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन सुद्धा ऑन करायची. मित्रांनो, या व्हिडिओची PDF डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा, त्यावर क्लिक करून तुम्ही या व्हिडिओची PDF नक्की डाउनलोड करू शकता. या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. एडशी रामलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर धाराशिव जिल्ह्यामध्ये याचं योग्य उत्तर होईल पहा, धाराशिव. पुढचा प्रश्न आहे पहा, प्रादेशिक गहू गेरुवा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 महाबळेश्वर या ठिकाणी गहू गेरुवा संशोधन केंद्र आपणास पाहायला मिळतं. प्रश्न क्रमांक 12 आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्याला महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून
गणलं जातं. तर कोणता प्राणी पहा या ठिकाणी शेकरू आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा लक्षात ठेवायचं आपला शेकरू. प्रश्न क्रमांक 13 आहे. यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड या जिल्ह्यांची सरहद्द कोणत्या राज्याला भिडलेली आहे? तर कोणत्या राज्याला भिडली आहे? तर तेलंगणा आपलं योग्य उत्तर होईल. पहा प्रश्न क्रमांक 14 आहे. भाट्ये ही खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? भाट्ये ही खाडी तर ही रत्नागिरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठं? रत्नागिरी. महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची उत्तर दक्षिण लांबी किती आहे? तर बघा या ठिकाणी 700 किलोमीटर इतकी आहे. पहा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलं? तो ऑप्शन क्रमांक 2 1969ला हे स्थापन करण्यात आलं. लक्षात ठेवा 1969ला. प्रश्न क्रमांक 17 आहे. महाराष्ट्रामधील तेलबिया संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? महाराष्ट्रातील तेलबिया तर ऑप्शन क्रमांक ब जळगाव जिल्ह्यामध्ये बघा तेलबिया संशोधन केंद्र आपल्याला पाहायला भेटतं. लक्षात ठेवा तेलबिया. पुढचा प्रश्न आहे पहा. महाराष्ट्रातील टिंबटिंब हा ज्वालामुखीय अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. तर कोणता खडकाचा प्रकार आहे? तर बेसॉल्ट आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा महाराष्ट्रातील बेसॉल्ट हा अग्निजन्य खडकाचा प्रकार आहे. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना अंमलात आलेली आहे. सोमनाथ मंदिर येथील मंदिर सन 1025 साली कोणी उद्ध्वस्त केलं होतं? कोणी उद्ध्वस्त केलं होतं 1025 सालामध्ये? सांगा पटकन. तर बघा गजनीचा मोहम्मद बघा मोहम्मद गजनीने काय केलं होतं पहा उद्ध्वस्त केलं होतं. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कुणी संमत केला होता? विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा तर लॉर्ड बेटिंगने या ठिकाणी योग्य उत्तर होईल. पहा विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा लॉर्ड बेटिंग. न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर चॅडविक हे आपले योग्य उत्तर होईल. पहा न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? चॅडविकने लावला होता. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर मुडदूस. लक्षात ठेवायचं बघा मुडदूस हा रोग कायमुळे होतो? व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होतो. रातांधळेपणा व्हिटॅमिन अ हे पण लक्षात ठेवायचं आहे. स्कर्वी व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतो. आगरतळा ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर त्रिपुराची राजधानी कोणती? पहा आगरतळा ही त्रिपुराची राजधानी आहे. जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? तर ऑस्ट्रेलिया आपलं योग्य उत्तर आहे. पहा जगातील सर्वात लहान खंड कोणता आहे? ऑस्ट्रेलिया. पुढचा प्रश्न आहे बघा. शेजारच्या विद्या काकूंच्या मुलाने मला पुस्तक दिलं या वाक्यामधील कर्म ओळखायचं आहे. कर्म आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलेलं आहे. चला द्या उत्तर पटकन आपल्याला 3 सेकंद मिळतील. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 पुस्तक हे काय बघा या ठिकाणी कर्म आहे. पहा आपल्याला विचारलंय कर्म. जेव्हा घाम गाळला जातो बघा जेव्हा घाम गाळला जातो तेव्हाच खायला भाकरी मिळते या क्रियाविशेषण नावाचा उपप्रकार कोणता आहे? जेव्हा घाम गाळला जातो तर बघा या ठिकाणी काय बघा कालदर्शक आहे. कोणतं आहे? कालदर्शक. पुढचा प्रश्न आहे पहा. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण नावाचा प्रकार ओळखायचा. पहा ती किती मोठ्याने गाते. कोणतं क्रियाविशेषण आहे? पहा ती किती मोठ्याने गाते. हे काय बघा साधित क्रियाविशेषण आहे. लक्षात ठेवायचे. पहा साधित. पुढचा प्रश्न पहा. मार्च नंतर एप्रिल महिना येतो अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची. पहा तर कोणती बघा ही मार्च नंतर एप्रिल महिना येतो शब्दयोगी अव्यय. पहा लक्षात ठेवा शब्दयोगी अव्यय. मधुला गौरीनी शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील नि हे अव्यय कोणता आहे? कोणतं आहे पहा हे समुच्चय बोधक आहे. लक्षात ठेवायचं आहे समुच्चय बोधक. सुंदर फूल या शब्दाचं लिंग कोणतं आहे? तर बघा ते फूल म्हणजे काय झालं? नपुसकलिंगी झालं. समजलं? नपुसकलिंगी हे झालेलं आहे. घर बंद असल्याने घरामध्ये खूप टिंबटिंब असतील तर काय असतील बघा उंदीर असतील. काळाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर काळाचे मुख्य प्रकार 3 आहेत. समजलं? नेक्स्ट बघा उ आख्यात वरून क्रियापदाचा कोणता अर्थ ओळखतात? तर बघा आज्ञार्थ या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल. काय? आज्ञार्थ. पुढचा प्रश्न बघा. रमेश घोड्यावर बसून निघाला या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्य रूप ओळखायचं आहे. तर कोणत्या बघा घोड्या हे काय बघा या ठिकाणी सामान्य रूप आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला घोड्या. नेक्स्ट पहा. राधिका केर काढते हे कोणतं कर्तरी आहे?
राधिका केअर काढते कोणतं कर्तरी आहे ते सकर्मक कर्तरी पाला महानगरपालिकासाठी अत्यंत महत्त्वाच्या PDF आपण या ठिकाणी बनवलेल्या आहेत. या पदासाठी लागणारे 8,000 प्रश्नाचे टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्नसंच आपल्याला मिळणार आहे बघा. 827555 8283 या नंबरला ₹149 तुम्हाला फोनपे किंवा गुगल पे करायचे आहे. तुम्हाला लगेच याचा व्हॉट्सअपला मेसेज करायची की पेमेंट झालेलं आहे, त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी या PDF मी पाठवून देईल. पहा, लवकरात लवकर पेमेंट करा, कारण की आता लवकरच या ठिकाणी पहा आपले पेपरसुद्धा चालू होतील. कमीत कमी आपले या ठिकाणी हा PDF 2-3 वेळेस तरी वाचून झाले पाहिजे. आपल्याकडे टाईम आहे, त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी तुम्ही पेमेंट करून घ्या आणि लगेच अभ्यासाला लागा. पहा, गेलेली वेळ पुन्हा येत नसते बघा. खूप भारी चान्स आपल्याला आलेला आहे. हा चान्स सोडू नका. लगेच पेमेंट करा, लगेच फोनपेमध्ये जा, लगेचच्या लगे या ठिकाणी नोट्स घ्यायचे आहेत. पहा, आपल्याला वेळ फार कमी आहे. यामध्ये तुम्हाला सगळं काय मिळणार बघा. लेटेस्ट चालू घडामोडीसुद्धा मिळणार. त्याचप्रकारे मराठी व्याकरण, चालू घडामोडी सगळं या ठिकाणी विषय असणार आहे. टेक्निकल, नॉन टेक्निकल. तुम्हाला काय करायचं आहे, 827555 8283 या नंबरला ₹149 लगेच पाठवायचे आहेत आणि लगेच या ठिकाणी पेमेंट करून लगेच स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला सेंड करायचा. मी तुम्हाला काही सेकंदामध्ये लगेच या नोट्स पाठवून देईन आणि लगेच आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. पहा, अतिशय महत्त्वाच्या आपल्या या नोट्स असणार आहेत. लगेच अभ्यासाला लागायचं आहे आणि ज्याला कोणाला खरंच नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी लगेच या ठिकाणी या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करा आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा किंवा जो काही QR दिसतोय यावर सुद्धा तुम्ही ₹149 पेमेंट करू शकता आणि लगेच अभ्यासाला लागू शकतात.